श्रोते हो, आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका अप्रतिम अशा रचनेकडे वळूयात. सांजवेळ या शीर्षकाखाली. आणि सांजवेळ ही प्रत्येकाची अगदी जीवश्य कंठस्थ अशी असते, विशेषतः साहित्यिकांच्या दृष्टीने तर. कारण जेव्हा सांजवेळ बहरते तेव्हा तो किंवा ती हे शब्दामध्ये येऊन पिंगा घालायला लागतात. तो किंवा ती हे शब्दामध्ये येऊन रममाण होतात. सांज वेळेला शब्दांचा झिम्मा सुरू होतो. आणि सांजवेळ या शीर्षकाखाली प्रवीण पी सरांनी पुणे येथून लिहिले. प्रवीण पी सर लिहित आहेत पुणे येथून की सखे तुला बघत माझी होते सकाळ, सखे तुला बघत माझी होते सकाळ, तुझ्यावर कविता करत माझी होते संध्याकाळ, तुझ्यावर कविता करत माझी होते संध्याकाळ. सांजवेळ जाताना नभिरंग आले, सांजवेळ जाताना नभिरंग आले, तुझ्यात रमताना ओठांवर गीत आले, तुझ्यात रमताना ओठांवर गीत आले, ओठांवर गीत आले. वाह! तर सकाळी तू, संध्याकाळी तू, सांजवेळी तू आणि तुझ्यामध्ये रमताना, तुझ्यामध्ये रमताना ओठांवर गीत आले. तर तिचे गीत, आठवांचे गीत, त्या रम्य अशा सांजवेळी जेव्हा नभांमध्ये रंगांची छटा जी आहे ती जमते, तेव्हा तिच्यामध्ये रमत असताना ओठांवर तिचंच गीत येतं जे आपण गुणगुणत असतो. खूप अप्रतिम सुंदर अशी सांजवेळ सरांनी शब्दबद्ध केलेली होती. आणि पुढच्या एका रचनेमध्ये आठवडी रचना पाठवलेली आहे सौ जयश्री मंगेश जुगादे मॅडम यांनी. सौ जयश्री मंगेश जुगादे मॅडम लिहित आहेत नागपूर येथून. सौ जयश्री मंगेश जुगादे मॅडम यांनी नागपूर येथून लिहिलंय जीवनाचा खरा आनंद या शीर्षकाखाली. जीवनाचा खरा आनंद या शीर्षकाखाली मॅडमनी लिहिलंय की जीवनाचा खरा आनंद मनी समाधानी असावे, जीवनाचा खरा आनंद मनी समाधानी असावे, जपा हो संस्कार संस्कृती नित्य प्रेमानेच वागावे, जपा हो संस्कृती संस्कार संस्कृती नित्य प्रेमानेच वागावे, योग्य ते आचार विचार रामनामी परमानंद, योग्य ते आचार विचार रामनामी परमानंद, सदा राहो भजनी दंग जीवनाचा खरा आनंद, सदा राहो भजनी दंग जीवनाचा खरा आनंद, जीवनाचा खरा आनंद. तर जीवनाचा खरा आनंद म्हणजे काय तर समाधान, संस्कार जपणं, संस्कृती जपणं आणि प्रेमानं वागणं, योग्य आचार विचार आणि रामनामी परमानंद ठेवणं, भजनी दंग राहणं, हा म्हणजे जीवनाचा खरा आनंद आहे. असं अप्रतिम असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं. आणि याबरोबरच पुढच्या एका फुलपाखरू या शीर्षकाखालील रचनेकडे आपण वळूयात, ज्यामध्ये सौ रिचा राजेश गांधी मॅडम लिहित आहेत महाड रायगड येथून. सौ रिचा राजेश गांधी मॅडम यांनी महाड रायगड येथून लिहिलंय की नाजूक साजूक पंख असे कुसुमांशी नाळ, नाजूक साजूक पंख असे कुसुमांशी नाळ, स्पर्श करीत फुलास गुंफिते परागमाळ. वाह! स्पर्श करीत फुलास गुंफिते परागमाळ, प्रीती फुला तुझसाठी फुलविन मोठी बाग, प्रीती फुला तुझसाठी फुलविन मोठी बाग, फुलराणी भेटताच हवे सारे काही माग, फुलराणी भेटताच हवे सारे काही माग, काही माग. वाह वाह! खूप अप्रतिम सुंदर हळवे भाव मांडणारी मॅडमची ही सुंदर अप्रतिम रचना होती की नाजूक साजूक पंख असे कुसुमाशी नाळ, स्पर्श करीत फुलास गुंफिते परागमाळ. तर गुंफलेली परागमाळ आणि कुसुमांशी असलेली नाळ मॅडमनी शब्दबद्ध केलेली होती. पुढच्या एका रचनेमध्ये तानाजी सोपानराव शिंदे सरांनी हडपसर पुणे येथून लिहिले. तानाजी सोपानराव शिंदे सर लिहित आहेत हडपसर पुणे येथून. आदरणीय अरविंद सर या शीर्षकाखाली सरांनी लिहिलंय की जिद्द आणि चिकाटीने मनात केले तुम्ही घर, जिद्द आणि चिकाटीने मनात केले तुम्ही घर, सदाही प्रेरणादायी होते तुमचे कार्य आदरणीय सर, सदाही प्रेरणादायी होते तुमचे कार्य आदरणीय सर, सगळ्यांना मदत करणे यात तुमचा होता हात, सगळ्यांना मदत करणे यात तुमचा होता हात, शिकवले साऱ्यांनाच कशी करावी अडचणींवर मात, शिकवले साऱ्यांनाच कशी करावी अडचणींवर मात, कशी करावी अडचणींवर मात. तर जे गुरु आहेत अरविंद सर, तर त्या अरविंद सरांबद्दल सरांनी खूप अप्रतिम सुंदर असं शब्दांकन जे आहे ते आपल्या या रचनेच्या माध्यमातून व्यक्त केलेलं आहे.
जिद्द आणि चिकाटी यामुळे सरांनी मनामध्ये घर केलेलं आहे आणि सर सदा प्रेरणादायी असे होते. असे अप्रतिम असे भाव सरांबद्दल सरांनी व्यक्त केलेले होते. आणि यानंतर पुढच्या एका रचनेकडे वळूयात, ज्यामध्ये मानिनी या नावाने मॅडम लिहितात. आरती धडे मॅडम यांनी भोसरी पुणे येथून लिहिले. आरती धडे मॅडम लिहित आहेत भोसरी पुणे येथून की प्रेम म्हणू की प्रीत सखे शब्द माझे खुंटले. प्रेम म्हणू की प्रीत सखे शब्द माझे खुंटले. ओळखून घे भावप्रिये चित्त तुझ्यात गुंतले. ओळखून घे भावप्रिये चित्त तुझ्यात गुंतले. हरवून गेले माझे मी पण सखे तुझ्या विरहात. हरवून गेले माझे मी पण सखे तुझ्या विरहात. सोडले यांनी मोजणे माझे असणे या जगतात. सोडले यांनी मोजणे माझे असणे या जगतात. माझे असणे या जगतात. तर प्रेम म्हणू की प्रीत माझे शब्द खुंटले आणि मनातले भाव तू ओळखून घे, कारण माझं चित्त जे आहे ते तुझ्यामध्ये गुंतलेलं आहे आणि मी स्वतःला हरवून गेलेला. याबद्दलचे भाव खूप अप्रतिम सुंदर असे भाव या रचनेमध्ये होते. पुढच्या एका रचनेमध्ये साक्ष या शीर्षकाखाली शशी दरेकर सरांनी लिहिले मुरगुड तालुका कागल जिल्हा कोल्हापूर येथून. शशी दरेकर सर लिहित आहेत मुरगुड तालुका कागल जिल्हा कोल्हापूर येथून की दिवस ढळून गेला रात्र अंधारून आली. दिवस ढळून गेला रात्र अंधारून आली. आठवणींच्या स्वप्नकळीत बेबंद रात्र ही सरली. साक्ष शीर्षकाखालील रचनेमध्ये सरांनी लिहिलंय की दिवस ढळून गेला रात्र अंधारून आली. आठवणींच्या स्वप्नकळीत बेबंद रात्र ही सरली. धुंदावलेल्या वेड्या मनात आस भेटीची होती. धुंदावलेल्या वेड्या मनात आस भेटीची होती. स्वप्नातील भेटीत नकळत तुझी भेट घडली. स्वप्नातील भेटीत नकळत तुझी भेट घडली. नकळत तुझी भेट घडली. वाह! तर दिवस ढळून गेल्यानंतर अंधारलेल्या रात्री आठवणींच्या स्वप्नकळीत सरलेली बेबंद अशी रात्र आणि धुंद वेड्या मनात असलेली भेटीची आस आणि स्वप्नातली नकळत घडलेली ती भेट सरांच्या या रचनेमध्ये शब्दबद्ध झालेली होती, जी साक्ष होती त्या स्वप्नातल्या भेटीची. खूप अप्रतिम असं शब्दांकन होतं. पुढच्या एका कवितेमध्ये विजय बी शिर्के सरांनी सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून लिहिले. विजय बी शिर्के सर लिहित आहेत सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून. विवाहबंधन या शीर्षकाखाली सरांनी लिहिले की विवाहबंधनाचा तनया तुझला नच कळला अजूनही खरा अर्थ. विवाहबंधनाचा तनया तुझला नच कळला अजूनही खरा अर्थ. सल्ला घे तव मनाचाच अगोदर सोड मीपणा आणिक तोरा. पाहून बाहेरचा बेकडी पसारा नको जगू मनाचा कोंडमारा करू. पाहून बाहेरचा बेगडी पसारा नको जगू मनाचा कोंडमारा करून. गेली वेळ येत नाही परतून पुन्हा. गेली वेळ येत नाही परतून पुन्हा. संसार नसतो खेळणं घे तू समजून. संसार नसतं खेळणं नसतो खेळणं घे तू समजून. घे तू समजून. तर विवाह बंधन म्हणजे नेमकं काय असतं? विवाहबंधन म्हणजे स्वतःचा मीपणा सोडणं असतं. विवाहबंधन म्हणजे बाहेरच्या बेगडी पसाऱ्यावर न भाळता मनाचा कोंडमारा करून जगणं म्हणजे विवाहबंधन नसतं. आणि एकदा वेळ निघून गेली आयुष्यामधून की ती परत येत नाही. आणि संसार हे खेळणं नसतं. संसार ही तडजोड आहे आणि जी दोघांनी करायची असते. खूप अप्रतिम सुंदर विवाहबंधनाबद्दलची सरांची ही रचना होती. शेतकरी शीर्षकाखालील पुढच्या एका रचनेकडे आपण वळूयात आणि त्या सुंदर अशा रचनेमध्ये जयश्री किशोर वैरागर सौ जयश्री किशोर वैरागर मॅडम यांनी चिंचोली देहरोड पुणे येथून सुंदर अशी रचना पाठवलेली आहे. चारोळी पाठवलेली आहे. मॅडम लिहित आहेत सौ जयश्री किशोर वैरागर मॅडम चिंचोली देवगड पुणे येथून लिहित आहेत शेतकरी शीर्षकाखाली की तूच आहे जगाचा पोशिंदा तुलाच आहे सर्वांची चिंता. तूच आहे जगाचा पोशिंदा तुलाच आहे सर्वांची चिंता. शेतात राबतो दिवसभर. शेतात राबतो दिवसभर. ऊन वारा आणि पाऊस यांची तुला न डर. ऊन वारा पाऊस यांची तुला न डर. म्हणूनच या बळीराजाला जोडावे नेहमी कर. म्हणूनच या बळीराजाला जोडावे नेहमी कर. जोडावे नेहमी कर. आणि खरं आहे की बळीराजा जो अन्नदाता आहे
त्याची जेवढी कृतज्ञता व्यक्त करावी तेवढी थोडी आहे. कारण तो ऊन वारा पाऊस याची तमान बाळगता अन्न उगवत असतो, मुखामध्ये घास घालत असतो आणि त्याच्या एवढा जो दातृत्व ज्याला आपण असं म्हणतो, जे दान दिलं असतं, तर तो त्याच्या एवढं कोणीच करू शकत नाही. म्हणून त्या बळीराजाला मानाचा मुजरा, त्या बळीराजाला सलाम. आणि खरंच बळीराजाचं मोल जेव्हा आपल्या देशामध्ये जाणलं जाईल त्याच वेळी आपला देश हा संपन्न होऊन जाईल. आज त्यांचं महत्त्व कळत नाही, परंतु जेव्हा एक एक वस्तू या लाखो रुपयाला विक्री व्हायला लागतील तेव्हा वेळ निघून गेलेली असेल. म्हणून त्यांना जपलं पाहिजे, त्यांच्या भावनांचा सन्मान केला पाहिजे, त्यांच्या मालाला भाव मिळाला पाहिजे. खूप अप्रतिम शब्दांकन होतं. पुढच्या आपण एका रचनेकडे वळूयात, ज्यामध्ये सौ रजनी भुरे मॅडम लिहित आहेत देसाईगंज गडचिरोली येथून. सौ रजनी भुरे मॅडम यांनी देसाईगंज गडचिरोली येथून शब्दाविना या शीर्षकाखाली लिहिलंय की शब्दाविनाच कळाव्यात आपुलकीच्या भावना. शब्दाविनाच कळाव्यात आपुलकीच्या भावना, मनमंदिराचे कळस चढावे सूर हृदयाशी जुळताना. मनमंदिराचे कळस चढावे सूर हृदयाशी जुळताना. अहंकार दुखावला जातो नाजूक नाती जपताना. अहंकार दुखावला जातो नाजूक नाती जपताना. विश्वासाला तडा जाऊ नये मीपणा बाहेर सांडताना. विश्वासाला तडा जाऊ नये मीपणा बाहेर सांडताना. मीपणा बाहेर सांडताना. आणि खरंच की एक शब्द अगदी तोला मोलाचा आहे, नाही का? की शब्दाविना आपुलकीच्या भावना कळाव्यात. आणि जेव्हा त्या कळतात तेव्हा त्या नात्याला कोणत्या पुराव्याची गरज नसते. आणि मनमंदिराचे कळस असं चढावं की सूर जे आहे ते हृदयाशी जुळताना. अहंकार दुखावला जातो नाजूक नाती जपताना. सत्य कोणालाच आवडत नाही, कारण कोणी कोणाचं स्वीकारायचं हा प्रश्न असतो. त्यामुळं नाजूक नाती जपताना जी तारेवरची कसरत होते ती कसरत मॅडमनी शब्दबद्ध केलेली आहे. आणि बाहेर जेव्हा मीपणा आपण सांगतो तेव्हा विश्वासाला तडा जाऊ नये असं सुंदर अप्रतिम शब्दांकन आणि गहिरे असे भाव या रचनेमध्ये होते. श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही माझ्यासोबत म्हणजेच RJ कैलाससोबत आहात हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये. आनंदी रहा, आनंद लुटा. चंद्राची शीतलता अनुभवायची असेल तर चला मग पुढच्या एका सुंदर रचनेकडे वळूयात. सुधीर विठ्ठलराव सोनवणे सर लिहित आहेत छत्रपती संभाजीनगर येथून. सुधीर विठ्ठलराव सोनवणे सरांनी छत्रपती संभाजीनगर येथून लिहिले की शीतल चंद्राचा हा प्रकाश पसरलाय साऱ्या आकाशात. शीतल चंद्राचा हा प्रकाश पसरलाय साऱ्या आकाशात. जीव माझा असा झुरतोय तुझ्या जीव घेण्या विरहात. क्या बात आहे. जीव माझा असा झुरतोय तुझ्या जीव घेण्या विरहात. मन माझे किती व्याकुळ उबदार तुझ्या मिठीसाठी. मन माझे किती व्याकुळ उबदार तुझ्या मिठीसाठी. तरसते खूप मन माझं, तरसते खूप मन माझं तुझ्या सोनेरी परिस्पर्शासाठी, तुझ्या सोनेरी परिस्पर्शासाठी. क्या बात आहे, क्या बात आहे. खरंच की माझा जीव तुझ्या जीवघेण्या विरहात जुरतोय आणि मन तुझ्या उबदार मिठीसाठी व्याकुळ होते. मन तरसतंय कशासाठी? तर तुझ्या सोनेरी परिस्पर्शासाठी. तर तिच्या स्पर्शाला परिसाची उपमा देऊन अप्रतिम शब्दांकनामध्ये शब्द न शब्द अगदी मोत्याच्या माळेसारखा गुंफलेली सरांची ही रचना होती श्रोते हो. आणि याबरोबरच पुढच्या एका सुंदर चारोळीकडे वळूयात, ज्यामध्ये निखिल काशीकर सरांनी कोथरूड पुणे येथून लिहिलं आहे. निखिल काशीकर सर लिहित आहेत कोथरूड पुणे येथून की चिवताई चिवताई गेलीस तरी तू कुठं. चिवताई चिवताई गेलीस तरी तू कुठं. दिसत नाही खिडकीवर बसत होतीस जिथं. दिसत नाही खिडकीवर बसत होतीस जिथं. घरटं तुझं गेल्यावर निघून गेलीस रानात. घरटं तुझं गेल्यावर निघून गेलीस रानात. स्थान तुझं अबाधित पण आहे आमच्या मनात. स्थान तुझं अबाधित पण आहे आमच्या मनात, आहे आमच्या मनात. खूप गहिरे, भावस्पर्शी आणि अंतःकरण पिळवटून टाकणारे भाव सरांच्या या चारोळीमध्ये होते श्रोते हो. कारण आपण लहानपणी पाहिलं असेल, जे आत्ताची लहान मुलं आहेत त्यांनी चिवताई कदाचित पाहिलीसुद्धा नसेल, परंतु जी पिढी 25च्या पुढची आहे त्यांना चिवताई म्हणजे काय माहीत होतं. त्यांनी त्यांचं बालपण चिवताईसोबत घालवलेलं आहे आणि ती चिवताई आज नाहीशी झालेली आहे. या इमारतींच्या या गर्दीमध्ये, माणसांच्या गर्दीमध्ये
चिवताई हरवलेली आहे. त्या चिवताईची एक सुंदर सुखद बालपणीची अशी आठवण जी आहे ती डोळ्यासमोर तरळून गेली. सरांनी एक बालपण डोळ्यासमोर उभं केलं आणि चिवताईची सुद्धा आठवण काढली. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर आपल्याला. आणि खूप सुंदर अशी ही चारोळी होती. पुढच्या एका रचनेकडे वळूयात आणि त्या पुढच्या एका सुंदर आणि अप्रतिम अशा रचनेमध्ये जी आपल्याला पाठवलेली आहे सौ सावित्री कैलास कांबळे मॅडम यांनी पुणे येथून. सौ सावित्री कैलास कांबळे मॅडम लिहित आहेत पुणे येथून निरोप या शीर्षकाखाली की सरत्या क्षणाला निरोप द्यावा मणी आकांक्षाची झेप घ्यावी. सरत्या क्षणाला निरोप द्यावा मणी आकांक्षाची झेप घ्यावी. हे वेदावे नको द्वेष रे उरी जुळावी प्रीत नवी. वाह. हे वेदावे नको द्वेष रे उरी जुळावी प्रीत नवी. गतकालाच्या पुसट खुणा त्या आठवणीत बघ सरतील क्षण. गतकालाच्या पुसट खुणा त्या आठवणीत बघ सरतील क्षण. वेद घेऊनी भविष्यवेलीवर वेद घेऊनी भविष्यवेलीवर स्वप्नांचा बहरावा प्रत्येक कण. स्वप्नांचा बहरावा प्रत्येक कण. स्वप्नांचा बहरावा प्रत्येक कण. क्या बात आहे, क्या बात. ती सरत्या क्षणाला निरोप घेऊन मनामध्ये आकांक्षेची झेप असायला हवी. हे वेदावे नको द्वेष नको उरी नवी प्रीत जुळावी. आणि गतकाळातल्या ज्या पुसट खुणा आहेत त्या आपण सारून क्षण जगलं पाहिजे असा सुंदर सकारात्मक संदेश या रचनेमध्ये होता. तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शोमध्ये आहात. म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये माझ्यासोबत म्हणजेच आर जे कैलास सोबत. आनंदी रहा, आनंद लुटा.